राज्याच्या अनेक भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। बारामतीमध्ये देखील अनेक ठिकाणी पावसामुळे रस्ते सध्या ब्लॉक झालेले आहेत। बारामतीमध्ये शहरालगत असलेले हॉटेल पाण्याखाली गेले आहे। हॉटेल शेजारी असलेल्या ओढ्याच्या रुंदीकरणाची नागरिकांनी सातत्यानं मागणी केली, मात्र पालिकेनं आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आता स्थानिकांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आपण पाहूयात। राज्यात सध्या मान्सूनपूर्व वाळवा पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा असेल किंवा नागरिकांचा असेल जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। मी आहे बारामतीमधील मध्यवर्ती ठिकाणी, ज्या ठिकाणी हे जे काही हॉटेल आहे या हॉटेल शेजारी आपण पाहू शकता हा जो एक ओढा आहे, सातत्यानं या ओढ्याच्या खोलीकरणाची जी मागणी त्या ठिकाणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। मात्र असं असताना नगरपालिका प्रशासन याकडे का दुर्लक्ष करतंय हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय। अजित पवार सातत्यानं म्हणतायत की बारामतीमध्ये अनेक विकास कामं आहेत। पहाटे 6 वाजल्यापासून अजित पवार या विकास कामांची पाहणी करतायत, मात्र सातत्यानं या ठिकाणी 2 ते 3 वेळा अशी घटना होऊनही नगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे नेमका का कानाडोळा करतंय हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हा जो काही ओढा आहे, या ओढ्याच्या माध्यमातून बारामती शहरातील तांदूळवाडी असेल, प्रगतीनगर असेल, या भागातील पाणी या ओढ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जात असतं। या ओढ्याची झालेली दुरावस्था आपण पाहताय। या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे या ओढ्याची त्या ठिकाणी स्वच्छता केली गेली नाही। यामुळे या सगळ्या प्रकाराला नगरपालिका प्रशासनातील अधिकारी कोणते, नेमके कोण जबाबदार आहेत आणि या जबाबदार अधिकाऱ्यांवरती अजित पवार नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।